घेतली, आम्ही त्याला हजर होतो. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला त्या पत्रकार परिषदेनंतर. आणि महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतदान यादीतला असे अनेक घोटाळे, त्याच्यावरती वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केलं. तर त्याचं एक आदानप्रदान झालं आणि त्या संदर्भात पुढली रणनीती काय असावी. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फ्रॉड म्हणता, लफंगगिरी म्हणता, त्या पद्धतीनं निवडणुका जिंकत असतील मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून, तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल. या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर अनेक कायदेशीर बाबी याच्यामधल्या तपासून घेण्यासाठी त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत, अमर पटनाईक, जे एक मोठे कायदेपंडित आहेत, ते त्याच्यावर काम करत आहेत की ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षानं अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका जिंकल्या ओरिसामध्ये, विधानसभा आणि लोकसभा. त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली. केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो. एक कर्टेसी व्हिजिट होती. जय पराजय होत असतात, पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेनामध्ये आहे. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. आदित्यजींनी त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हारजीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावीत हे काँग्रेस, म्हणजे राहुलजी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आप, बिजू जनता दल अशा अनेक पक्षांचं आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करणार. निवडणूक आयोग म्हणते की पुरावे द्या, तर तसे पुरावे आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. काय करणार आहे? आम्ही कितीतरी तक्रारी केल्या. निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे. भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करत आहे. केजरीवाल काय करणार? मरकळवाडीची तक्रार नाही का पुराव्यासह? तुम्ही मरकळवाडीला मॉक पोल का रोखलत? त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाधान करून घेऊ द्या की आमची किती मतं आहेत. मग निवडणूक आयोगानं तिथे 144 कलम का लावायला लावलं? निवडणूक आयोग ही क्या भाजपनं पोचलेले गुंडांची टोळी आहे का? शरद पवार सुद्धा या सगळ्यामध्ये सोबत असणार? नक्कीच. माननीय पवार साहेब हे सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढत आहेत. मग ईव्हीएम असेल, त्यांनी ईव्हीएमवरती आक्षेप घेतलेलाच आहे यावेळेला, आणि ते आमच्याबरोबर आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. नंतर ते म्हणाले की तशा प्रकारे टेम्परिंग होत नाही, छेडछाड होत नाही. नाही बघा, असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे. सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्याबरोबर आहे. तुम्ही म्हणतात की नाते संबंध जपले जातील. अरविंद केजरीवालांना आदित्य ठाकरे भेटायला गेले, पण अशी चर्चा होती की शरद पवारांना सुद्धा भेटायला नाही. पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो. नाराजी दूर झाली? अजिबात नाराजी नाही. पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली. आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली. आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं एक महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोध बघितले आम्ही. तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होती की मी पवार साहेबांवर टीका केली. मी टीका केली नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका आणि महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी
सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला, पवारसाहेबांनी हे केलं, पवारसाहेबांनी लूट केली, पवारसाहेबांनी भ्रष्टाचार केला, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? तेव्हा पवारसाहेबांचा अपमान नाही झाला? जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे, कोणतरी ते दादा भुसे, गुलाब पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत, महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? सहकार चळवळ बुडवली, अजून काय केलं? किती घाणेरड्या शब्दात टीका केली. तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून? गांडूगिरी का तेव्हा करत होते? हे मी माझ्या पक्षाची आम्हाला नाही, एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला. एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे. एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडलेत. अमित शहाने पक्ष फोडले आहे ते. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, आणि तुम्ही त्यांची भलावण करताय. मी बोललो, माझ्यात हिंमत आहे. तुम्ही अमित शहाविषयी का बोलताय का? त्यांनी पवारांवर टीका केली. नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवार साहेबांना, तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही. हे ढोंगी भंपक लोक आहेत, घाणेरडे, डर्टी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये. दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत. मला अजिबात पोटदुखी नाही. त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींनी. एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा, परमवीर चक्र द्यावं. माझा आक्षेप एवढाच आहे की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा, ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत, दिल्ली पुढे झुकला नाही, त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते. आणि त्याचा एवढा गौरव हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे. एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं, शरद पवारांनी तिथं जाणं, हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांना लोक घेऊन जातात. त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो. नाही तर काय, कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देताय मला सांगा ना. त्यांना द्यावा ना, मोदी शहाने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे. आम्ही काय म्हणणार? महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी. माझं काही म्हणणं नाही आहे. प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा, ज्याने तुम्ही तुमची लाईन मोठी करा, माझी लाईन कशाला पुसायला जाताय? उभं राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते. सोडाव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे, ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका. जहाँ से हम खडे होते वहाँ से हमारी लाईन सुरू होती है. हे दीवारमधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना? आम्हाला काय सांगताय? लिहून दिलेले डायलॉग वाचतात. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एकनाथ शिंदे हजर नव्हते, त्याच्यावर बोला म्हणावं. मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी कोऑर्डिनेशन रूम सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांचे, त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता कोऑर्डिनेशन. यांच्यामध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते. मी परत रिपीट करतो, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये. काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी. कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी. त्यांनी तेच केलं. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालं आहे, त्या सरकारचे ते प्रमुख होते. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं. आम्हाला काय तुम्ही सांगताय? तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेला नाहीत. तुम्ही पैशाच्या बळावर आणि ही सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात. चला, राजन साळवेंनी काल पक्ष प्रवेश केला. अजून 2 माजी आमदार सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असं काल उद्या देखील एक माजी आमदारांचा पक्षप्रवेश रत्नागिरीवर होणार. काल उदय सामंत यांनी भाकीत वर्तवलेलं आहे. कोकण मधली तुमची ताकद पूर्णपणे कमी करण्याचा तुम्हाला कोणी म्हटलं की राजन साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे
ठीक आहे, आम्हाला वाईट वाटलं की ते आमचे फार जुने सहकारी होते, त्यांना पक्षानं 3 वेळा आमदार केलं, त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं, त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदं मिळाली. पण माणूस सत्ता गेल्यावरती जो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही. स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांच्या कडवट. बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले. आमच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला आहे. सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसतानासुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो. यापुढे राहू. सत्ता हे सर्वस्व नाही. हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी गांडू म्हणतो. संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. तुम्ही काही कारणं देताय जाण्याची. तुम्हाला पक्षानं, तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे. तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक अमुक अमुक. आम्ही कोण संजय राऊत कोण. आमच्या मागे शिवसेना 4 अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत. हे नालायक लोक आहेत. समजतात असं एकनाथ शिंदे म्हणतात, त्यामुळे मला उठाव करावा लागला. बघा हा उठाव बिठाव काय नाही, ही गांडूगिरी आहे. ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत, ईडी आणि सीबीआयला. गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केलं असतं. गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्त्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती. हां, घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या क्रमांकाचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडलं दिलं असतं का. नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडून सोडत नाही. फडणवीसांचं बघा, माननीय उद्धवजींनी नगरविकास खातं जे CMकडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे. सरकारने एक नवीन हे काढले आहे की 70% फक्त खर्च करावा, 30% कपात आणलेली आहे. कोणत्याही प्रत्येक विभागाला असे आदेश आहेत की 30%ची तुमची खर्चावर कपात आता आणा. कारण पैशाची उधळपट्टी फार सुरू होती मधल्या काळामध्ये. जे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की फुकटच्या योजना मतांसाठी ज्या आल्या त्याच्यामुळे तिजोरीवरती भार पडतोय. सरकार चालवणं कठीण आहे. चलिए आप बोलिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मणिपुर में राष्ट्रपति शासन लग गया है. कुछ दिन पहले इस्तीफा भी दिया गया था और पिछले कुछ महीनों से जो मणिपुर की स्थिति है उसके बाद राष्ट्रपति शासन लग गया है. किस तरीके से देखता है. प्रधानमंत्री US दौरे पर है, मणिपुर पर बात नहीं की जा रही है, लेकिन US दौरे पर लगातार भारत की तारीफ की जा रही है. देखो, प्रधानमंत्री फ्रांस में थे, फिर US में गए. अब जब तक प्रधानमंत्री विदेश में है तब तक देश में जो समस्या है उसके ऊपर कोई चर्चा नहीं होगी. पूरा फोकस जो है वो प्रधानमंत्री अपने ऊपर रखेंगे. ट्रम्प जी को गले मिलाएंगे, ट्रम्प जी के साथ भोजन करेंगे. हाँ, माय डियर डोनाल्ड, डोनाल्ड ट्रम्प थोड़े हमारा सुनने वाला है. वो डोनाल्ड है, ट्रम्प है. तो ये अभी 4-5 दिन तो हमको देखना पड़ेगा, सहन करना पड़ेगा टीवी पे. बांग्लादेश को लेकर चर्चा हुई दोनों के बीच में. डोनाल्ड ट्रम्प ने कहा कि बांग्लादेश का जो मुद्दा है वो मैं प्रधानमंत्री मोदी को हवाले करता हूँ और वो इस पर एक्शन लेंगे. हालांकि प्रधानमंत्री ने की शादी हुई थी कई दिनों तक, इस पर अब तक कोई जो है एक्शन नहीं लिया गया है, ठोस कदम नहीं उठाए गए हैं. देखिए, बांग्लादेश का मुद्दा जो है उसमें डोनाल्ड ट्रम्प का हस्तक्षेप करना गलत है. बांग्लादेश हमारा नेबर है. बांग्लादेश का जो निर्माण है वो इंदिरा गांधी जी ने किया था. इंदिरा गांधी जी ने आग लगी और बांग्लादेश हमारे खिलाफ हो गई. ये हमारे विदेश नीति का फेल्यूर है और मोदी जी का फेल्यूर है.
वक्फ बोर्ड का जो जेपीसी की जो रिपोर्ट है वो कल टेबल पर लाई गई। अमित शाह ने ये कहा है कि जो विपक्ष है या जो लोग इसके खिलाफ जा रहे हैं उनकी आवाज़ सुनी जाएगी। हालांकि ऐसा कोई जो सिचुएशन है वो देखने को नहीं मिला। विरोधक ने जब आवाज़ उठाई थी तब उनको ओवर रूल्ड ओवरऑल तो हमेशा हो वो कभी दिल्ली का गुलाम नहीं बना। महादजी शिंदे योद्धा था, डरपोक नहीं था। एक डरपोक आदमी को उनके नाम से पुरस्कार देना, उसके ऊपर मैंने हमारी पार्टी का मत व्यक्त किया है। शरद पवार साहब को तो मैं 10 दिन मिलता हूँ, डेली मेरा उनके साथ 2 दिन में बहुत बार मेरे बाद उनसे बात हो गई। पवार साहब जैसे एक बड़ी व्यक्ति ने वहाँ नहीं जाना चाहिए था और उनके हाथ से पुरस्कार देना ये उस महादजी शिंदे का नाम नीचे करने जैसा था। पुरस्कार के बाद चर्चा हुई, पुरस्कार देने के बाद शरद पवार डेफिनेटली होगी, क्यों नहीं होगी, होती है चर्चा। राजनीति में हर पार्टी हर नेता अपने अपनी भूमिका व्यक्त करता है। मैंने पवार साहब के बारे में कुछ गलत नहीं कहा है, लेकिन जब अमित शाह साहब महाराष्ट्र में आकर पवार साहब के ऊपर अभद्र टिप्पणी करते थे, अभी नरेंद्र मोदी पवार साहब को भटकती आत्मा बोलते थे और बोलते रहे हैं, तब ये उनका ज़मीर नहीं जागा, ये शिंदे गुट के लोगों का या उनके लोगों का। हम खड़े रहे पवार साहब के साथ। अमित शाह और जो नरेंद्र मोदी जो बोल रहे हैं पवार साहब के खिलाफ, ये हमारा महाराष्ट्र का अपमान है, ये हमने कहा है, उनके लोगों ने नहीं।